मनीष अग्रवाल. आपण पाहतात राजनिष्ठा न्यूज यूट्यूब चॅनलवर. मंगळवारची संकष्ट चतुर्थी म्हणजे मंगळी चतुर्थी असा एक हिंदू धर्माचा एक भाग आहे, प्रतिष्ठेचा भाग आहे. आणि यामध्ये महागणपती राजूर जिल्हा जालना येथे मोठ्या भक्तिभावाने भक्त रात्री म्हणजे जालना येथून जालना देऊळगाव राजा टेंभुर्णी बदनापूर या भागातून मोठ्या प्रमाणात भक्त पायी येत आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून पायी येणाऱ्यांची गर्दी वाढते. यामुळे जालना मार्गे येणाऱ्या भाविक हे संध्याकाळी 6 वाजेपासून राजूरकडे प्रस्थान करतात. राजूरला पायी येण्यासाठी साधारणतः 6 तास लागतात आणि जालन्याहून 6 तास लागतात. आणि मग रात्री 12 वाजता मंगळवार लागल्यामुळे मंगळवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी रांग लागते. आता जवळपास 16 तास झालेले आहे. अशा असताना सुद्धा अजूनही राजूर गणपतीला भाविकांची गर्दी असून जवळपास 3 किलोमीटर लांब अंतरावरच 4 चाकी 2 चाकी 4 चाकी वाहने थांबवण्यात आलेली आहे. यामुळे येथील भक्त भाविकांचे प्रयाण करण्यात भाविक आलेले आहे. यामुळे दर्शनासाठी इथे रात्रीपासूनच संध्याकाळी 6 वाजेपासून सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपासून भक्त हे तर म्हणजे भक्त यायला सुरुवात होते, लाईनीला लागायला सुरुवात होते. म्हणून पोलिसांचाही तोच बंदोबस्त रात्रीपासूनच असतो. पोलिसांना आता जवळपास इथे बंदोबस्त करून लोकं 24 तास झालेला आहे. येणारे राजूर म्हणजे भोकरदन तालुक्यात येत असल्यामुळे माजी राज्यमंत्र्याचा मतदारसंघ असल्याने येथे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु पोलीस आपापली जबाबदारी बजावत आहे. इथून 3 किलोमीटर अंतरावर तुम्ही बघत असाल मित्रांनो की माझ्या पाठीमागे जो पांढरा मंदिराचा गाभारा वरचा दिसत आहे, कळस दिसत आहे, तो 3 किलोमीटर लांब अंतरावर असून तो महागणपती राजूर मंदिराचा कळस आहे. तर आपण आता महागणपती मंदिराच्या तिथे जाऊनही कव्हरेज करणार आहोत. आपणास सतत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामॅन निकिता अग्रवालसह मनीष अग्रवाल, राजनिष्ठा न्यूज यूट्यूब चॅनल. नमस्कार, मनीष अग्रवाल, राजनिष्ठा न्यूज यूट्यूब चॅनलवर आपल्याला सदर चॅनल जर पसंतीस पडली तर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण आज आलेलो आहोत महागणपती राजूर येथे. अंगारिका चतुर्थीमुळे राजूर गणपतीला मोठ्या प्रमाणात 10 लाखाच्या वर जनतेची दर्शनाची साठी गर्दी राहते. भक्त भाविक येथे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या बीड या आसपासच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भक्त भाविक येत दर्शनासाठी येतात. सोमवारी संध्याकाळी 4 वाजेपासूनच भक्त भाविक महागणपती राजूर येथे दर्शनासाठी जालना येथून, देऊळगाव राजा येथून तसेच आसपास भोकरदन वगैरे इतर भागातून जवळपासच्या तालुक्यातून दर्शनासाठी पायी येतात. रात्री 12च्या नंतर रात्री 12 वाजता येथे संस्थान अध्यक्ष तहसीलदार यांच्या हस्ते आरती होती. तदनंतर दर्शनास मार्ग खुला केला जातो. येथे दर महिन्याला चतुर्थी निमित्त गर्दी तर भक्त भाविकांची गर्दी तर असतेच, परंतु आज मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. आणि या अंगारिका चतुर्थीला दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे
भक्त दर्शनासाठी महागणपती राजूर येथे येतात. महागणपती राजूर हे क्षेत्र अष्टविनायक तर नाही, परंतु अष्टविनायक एवढीच महत्ता या महागणपती राजूर याला दैवाने दिलेली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणे नवसाला पावणाऱ्या महागणपती राजूर येथे भक्त भाविक दर्शनासाठी येतात. धन्यवाद. जर आपण इथे महागणपती राजूर येथे जे भक्त भाविक दर्शनासाठी आलेले आहेत त्यांच्याशी थोडी हिसगूज करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की महागणपतीच्या दर्शनाला कुठून आलेत, त्यांचे नाव काय, ते कोणत्या गावातून आलेत, त्यांच्या गणपतीबद्दल श्रद्धा कशी आहे, काय आहे, त्यांनी कोणता नवस केला होता का गणपतीला वगैरे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. मी गीते सर. मी याच परिसरामध्ये नोकरी करतो. आज मंगळी चतुर्थीच्या सर्व भक्तजनांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. विशेष या दर्जाचं म्हणजे या स्थळाचं सांगायचं झाल्यास की आत्ताच गेल्या 8 दिवसापूर्वी आमच्या राजूर गणपती मंडळाला या ठिकाणी दर्जा प्राप्त झालेला आहे. खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातून जवळपास सगळ्या भागातून खेड्यापाड्यातून इथं भाविक दाखल होतात. याचं सांगायचं कारण म्हणजे हे एक जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे एक विशेष श्रद्धा या महागणपतीवर सर्वांची आहे. त्यामुळं खेड्यापाड्यातून आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीला येत असतो आणि या गणपती समोर आम्ही कुठेतरी प्रार्थना करत असतो आणि त्यामुळं काय आहे की हे जागृत स्थान असल्यामुळं की प्रत्येक जण आपली मनोमानी भावना प्रार्थना करतात आणि प्रार्थना केल्यानंतर ती नक्कीच यशस्वी होते. एवढा विश्वास आमचा या इथल्या गणपती महागणपतीवर आहे. तुम्ही असा कधी नवस केला का? हो, आम्ही प्रत्येक वेळेस नवस या ठिकाणी करतो आणि तो आमचा फळाला गेल्याशिवाय राहत नाही. आपण कुठून आला? आम्ही बदनापूर तालुक्यातून अकोला निकळ हे माझं गाव आहे. त्या तिकडनं आम्ही आलो आणि एवढंच नाही, बदनापूर तालुक्यातच नाही तर जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर चतुर्थीला येत असतात. म्हणजे क्षेत्राला दर्जा आहे का ग्रामपंचायतीला दर्जा? नाही, क्षेत्राला दर्जा आहे हा. त्यामध्ये मग ग्रामपंचायत सुद्धा आलंच. तर आपलं काय नाव? उद्धव गीते. उद्धव गीते. हो. कुठे नोकरीला असतात? मी संत भगवान बाबा आश्रमशाळा आणवी तालुका बदनापूर या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आपण पाहिलं की भगवान गीते यांना हे दर चतुर्थीला महागणपतीला दर्शनासाठी येतात आणि त्यांनी केलेला नवस हा फळाला गेलेला आहे, म्हणजे त्याच्यात त्यांना सार्थ झालेला आहे. यामुळे महागणपतीवर त्यांची श्रद्धा, अतूट श्रद्धा निर्माण झालेली आहे आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं की नेहमीप्रमाणे इथे दरवर्षी संपूर्ण मराठवाड्यातूनच महागणपती राजूरचे भक्त भाविक येतात आणि ग्रामपंचायतीला आणि ह्या तीर्थ राजूर क्षेत्राला हे अदर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे इथे सुखसुविधा मोठ्या प्रमाणात महागणपती राजूर संस्थानतर्फे करण्यात येते. इथे पोलीस बंदोबस्तही चोख करण्यात येतो, साफसफाई पण व्यवस्थित करण्यात येते. एकंदर परिसर तर तसा, भक्त भाविक लोक परिसर तर तसा स्वच्छ ठेवतातच, परंतु संस्थानही आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडते. धन्यवाद. राजनिष्ठा न्यूज, छत्रपती संभाजीनगर.
तुम्हाला घ्यायसाठी तुम्ही मुलीला मागे तुम्ही याला या येऊन राज मिस्टर न्यूज म्हणून यूट्यूब चॅनल राज मिस्टर
गणपतीकडे वाट नको करू ना, वाट नको करू गणपतीकडे असं. चला आता यांना घेऊ. धन्यवाद.